लाले लाले लालेची आई काय कसं झालंय सगळं? कुणी तुमच्यावर हल्ला करण्याची हिंमत केली? कोण होतो ते भाडकाव? त्या तात्या शांत व्हा तुम्ही. पोलीस शोधतायत त्याला. अगं तो तर घावलच, पण तुझ्या आईचं बघ ना, एका मागून एक. आत्ता कुठं आजारपणात उठली होती, अंतावर लगेच. तात्या बरी आता ती, नका काळजी करू. तात्या जाऊ बघाय का कसंच तुम्ही कधी आला? आत्ता चाल. अहो काय तात्या, कुठं होता तुम्ही? तुम्ही जर घरी असता तर यांची अशी अवस्था झाली नसती. तात्या मागच्या काही दिवसात तुमचं कोणाशी काही भांडण झालं होतं का? म्हणजे तुम्ही कोणाला काही धमकी दिली होती किंवा कुणी तुम्हाला धमकी दिली होती का? नाही लाले, अगं तसं काय बी झालं नाही. मग बाचाबाची? अगं तुझी आई आजारी पडल्यानंतर मी लय शांत आलोय बघ, कुणाच्या आद्यात माद्यात नसतो. म्हणजे तात्या तुमचं कुणाशी काही भांडण नाही, वैर नाही, कुठला वाद नाही. घरात चोरीच्या उद्देशानं पण कोणी शिरलं नव्हतं. मग आईवर वार कोणी केले असतात? मी काय म्हणतो, म्हणजे असं कोणी आहे का जुनं ज्याच्याशी तुमची दुश्मनी असेल? काय सांगतात ना माणसं, काही डोक्यात ठेवतात, कसंही काढतात बाहेर. काय आठवतंय का तुम्हाला असं? अहो एवढं टोकाचं वैर मी कधी कुणाशी केलेलंच नाही, मला तरी आठवत नाही. बघू पोलीस तपास लावतीलच ते हरामखोराचा. लाले कालपासून तुम्ही दोघं इथंच आहेत. जा जरा घरी जा, विश्रांती घ्या, जरा बरं वाटेल तुम्हाला. जाऊया बापू. नाही लालीजी, तात्या म्हणतात ती पटते बरं का मला. आपण आता घरी जाऊ, आराम करू, पाहिजे तर रात्री परत येऊ की. हा चला. बरं जा जा, मी आहे इथं बसतो तुझ्या आईपाशी. रंजे एक ग्लास पाणी आण ग. पैसे कुठं? आणि एवढं रागाने मशिगत बघायला काय झालं ग तुला? हा आणि ते सासू सुना गेले बाहेर बोकायला, मला ठेवले मरमर काम करायला. पाणीचा होय का? आणि ते अगं एक ग्लास पाणी मागितलं, एवढी काय तनतन करतेस ग? हा घ्या प्या. लाले आई जिवंत आहे ना तुझी? का आपण आई कुठे गेलं? म्हणजे तुम्हाला भेटले नाही का ते? हॉस्पिटलला हिच्या जायला बघायला तर गेले. नाही, आम्हाला तर नाही भेटले. काय हो? चाकूचे वार कोणी केले असतील आईवर? काय माहित नाही हो मला. अगं ज्या भूतांना आपण पाठीशी घालतो ना, ते आपल्याच मानगुटी उभं असतात. पण आता मी काय म्हणते हो, का माणसानं अशी कामं करायचीच कशाला? का लोक येऊन पार चाकू बोसकून जातील? श्यामलताईंना का मारलं तुम्ही? काय बिघडवलं होतं त्यांनी तुमचं? मी मारलं श्यामलला? ए बाई काय बोलती तू? हा तोंड दिलं म्हणून वाचा वाचा बोलशील का? मी कशाला मारल माझ्या सुनेला? होय ग? तुम्ही नाही मारलं? नाही. पण बाहेर सगळ्यांना तर असंच वाटतंय, इन्शुरन्सच्या पैशासाठी तुम्हीच त्यांचा जीव घेतलाय. बघून घ्या काय ते. का आता म्हणजे हिला काय झालं एवढं नाकाला मिरच्या झोंबायला? बघितलं का आत्या, हे असं वागणं हिच? हा काय बोलायचं हिच्याशी सांगा बरं मला. हा तो हायच त्या गुणाची. लालीजी चला, गरमागरम जेवण आणलेले, बसा बरं. चला पटकन. बसा.
किती करताय हो माझ्यासाठी? ऐका, आता माझ्या बायकोसाठी नाही करायचं तर मग कोणासाठी करायचं? घ्या खाऊन घ्या. मीठच नाही याच्यात. तुम्ही तुम्ही ताटात वाढून नाही आणलं का? ऐका काय लालीची, आपण जेवायला बसताना कधी ताटात मीठ घेऊन बसतो का सांगा बरं? हा विसरलेच, पण आता लागल मीठ, नाहीतर जेवण नाही जाणार. आणता का? आणतो लगेच आणतो. घ्या लालीची, मीठ आणले. धावा द्या काढून देऊ. तुम्हाला वाढू? हे नको नको मला नको. लोणचं असतं तर जरा मजा आली असती ना. खरे आणता का? नाही म्हणजे लोणच्या शिवाय जेवणच नाही जाणार. तशी पण इच्छा नव्हती ना माझी. जाणार नाही जेवण. लोणच्यामुळे तोंडाला चवील. आलो घेऊन आलो. गोपाळराव, आता सवय करा माझ्या तालावर नाचायची.